हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर कटिंग करून आपण स्टिचिंग पण बघणार आहोत. ज्या मैत्रिणींना स्टिचिंग जमत नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा. तर इथं बघा, आपली उंची जी आहे ती होती 13.5 इंच. तर मी डायरेक्टली बॅक साइड पार्ट नाही तर डायरेक्टली फ्रंट पार्ट तयार करणार आहे. आता तो कसा तर मी तो सांगते. सर्वात पहिला आपण बॅक साइडच पार्ट तयार करणार आहोत. ज्यांना पण बॅक साइड आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण कटिंग करायचे तर त्यांनी हीच पद्धत वापरायची आहे, जे मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे. इथं मी बॅक साइड पार्ट का नाही एक सिंगलच पेपर घेतलाय, तर तो का घेतला ते पण सांगते. तर आपण इथं एक बॅक साइड पार्ट जो आहे तो इथं कटिंग करून घेतलेला आहे. तर इथं हा जो आहे मी याच्या अगोदरचा व्हिडिओ शेअर केलेला होता तुमच्या बरोबर, जो ह्याच पार्टचा आपल्याला 3 प्रिन्सेस कट ब्लाउज करायचा आहे. तर हा तुम्ही गळा बघू शकता. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक देईन, तिथं जाऊन हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर ह्या ब्लाउजच आपल्याला काय करायचंय, फ्रंट पार्ट तयार करायचंय. तर मी इथं तुम्हाला बॅक साइड पार्ट पण सांगणार आहे. ह्या ब्लाउजची उंची 13 इंच 13.5 इंच आहे. तर आपण काय करायचं आहे हे बघा. हा जो बॅक साइड पार्ट आहे हा मी काय करते, इथं गळा रुंदी आणि शोल्डर मार्किंग करून घेते. तर गळा रुंदी आपली ओपन 2.25 इंच राहणार आहे इथं, आणि शोल्डर जे आहे हे संपूर्ण 5.25 इंच किंवा 5 इंच घेतलं तरीही चालेल. बघा, या पद्धतीने आपण हा बॅक साइड पार्ट इथं असा ठेवून घेतला. त्याच्यानंतर ही गळा रुंदी इथं काढून घेतली आणि ही इथं मोंढ्याचा आकार जो आहे तो इथं आपण काढून घेतलेला आहे. ओके. बाकी आपण जी मोंढा उंची आहे ती सुद्धा मी इथं किती घेतलेली आहे तर ती 5.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपण इथं डायरेक्टली 5.5 इंच टाकून घेणार आहे. बाकी गळा रुंदी वगैरे मी काढून घेतली. आता इथं मी म्हणजे तुम्हाला संपूर्ण बॅक साइड पार्ट पण कशा पद्धतीने काढायचा तो पण सांगते. हे बघा, आपण उंची इथं 13.5 इंच आहे म्हणून 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. जी काही उंची आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच ऍड करून घ्यायचा. बघा, या पद्धतीने ही आपली संपूर्ण उंची तयार झाली. आता आपण इथं जी घेतली ती म्हणजे गळा रुंदी. तर गळा रुंदी इथं आहे 2.25 इंच, आणि शोल्डर जे आहे हे संपूर्ण आहे बघा 5 इंच. मुंढा उंची 5.5 इंच. अशा पद्धतीने आपण ही मुंढा उंची काढून घेतली. त्याच्यानंतर छाती 34 इंच आहे, तर 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे संपूर्ण 10.5 इंचाची घडी झाली. आता आपण सरळ रेष मारून घेऊ. बघा, या पद्धतीने. आता बॅक साइड पार्टचा मोंढ्याचा आकार सर्वात पहिलं कशा पद्धतीने काढायचा तो सांगते. आता इथे मला नाही काढायचा, पण तुमच्या व्यवस्थित लक्षात यावा त्यासाठी तुम्हाला सांगते. आपण हा इथं मधला सेंटर घेतला, हा 8.5 इंचाचा जो का आपल्या छातीचा चौथा भाग आलेला आहे, तिथून आपण त्याचा मधला सेंटर काढून घेतला इथं, आणि इथून आपल्याला घ्यायचा आहे बॅक साइड पार्ट, आणि इथून घेतला आपण हा मोंढ्याचा आकार. तर या पद्धतीने आपण हा बॅक साइडचा मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हा बॅक साइड पार्ट तुम्ही इथे कटिंग करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हा पार्ट तुम्हाला जसाच्या तसा दुसऱ्या पेपरवरती आखून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथून घ्यायचा आहे फ्रंट पार्ट. बघा, फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे आता. म्हणजे मी याच्यावरती फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेते. इथून घेतला मी मोंढ्याचा आकार काढून घेते. तर हा आपला आता फ्रंट पार्टला नाही घ्यायचा, कारण की आपल्याला हा घ्यायचा आहे फ्रंट पार्टला. बरोबर. आता आपण फ्रंट पार्टचं 3 प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करतोय. तर ही जी गळा रुंदी आहे घेतलेली, इथून आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा आहे 7 इंच.
गळा रुंदी 2.5 इंच किंवा 2.25 इंच ठेवली तरीही चालेल. आवडीनुसार आपण इथं गळा घेऊ शकतो. जसं मी आता घेते पान गळा. बघा या पद्धतीने आपण घेतलेला आहे पानगळ्याचा आकार काढून. आता आपल्याला इथं घ्यायचं आहे योगपट्टीचं मार्किंग करून. योगपट्टी आपल्याला परत एकदा पुन्हा काढून घ्यावा लागेल सेपरेट, पण आपल्याला इथं सर्वात पहिलं हे योगपट्टीचं मार्किंग करणं गरजेचं आहे. पाऊण इंच योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. तर ही झाली आपली योगपट्टी. या पद्धतीने आपण ही योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे आपला आडवा टक्स घ्यायचा आहे. म्हणजे प्रिन्स कट ब्लाउज साठी आपल्याला इथं आडवा टक्स घ्यायचा आहे. तर तो कितीवर घ्यायचा? 34 छाती आहे, तर मी इथं घेणार आहे 4.25 इंच. बघा, त्याच्यानंतर वरच्या साईडला आपण इथं घेणार आहोत 1.5 इंच. 1.5 इंच असं मार्किंग करून घेतलं. परत एकदा 4.25 इंच चेक करून घेतलं. तर हे बघा, आता इथून आपल्याला घ्यायचं आहे पफ साठी 1 इंच मार्किंग साईडला आपण घेऊ आणि इथून आपण हा पॉइंट अशा पद्धतीने याला पफ साठी कव्हर करून घेऊ. आणि इथून आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा. बघा या पद्धतीने. आता खालच्या साईडला काय करायचं, थोडं अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि तो पॉइंट काय करायचा आपल्याला ह्या योगपट्टीच्या आकारामध्ये कव्हर करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आता जेवढा आपण इथं किती घेतला, 1 इंच 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर तेवढंच आपल्याला इकडं वाढवून घ्यायचंय, जेणेकरून फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. आता हे पॉइंट इथं जोडून घ्यायचा. बघा या पद्धतीने. आणि हा पॉइंट आता आपल्याला इकडं जोडून घ्यायचा आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हा फ्रंट पार्ट इथं काढून घ्यायचा. आता ही जी योगपट्टी आहे आपण काढून घेतलेली, ती आपल्याला खालच्या साईडनी वाढवून घ्यायची 2.5 इंचाची. बघा, आपल्याला एक वेगळी योगपट्टी काढून घ्यावी लागते ही. आणि 1.25 इंचानी शेप देऊन घ्यायचा. जो आपण इथं शेप दिला तोच आपल्याला खाली पण देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण योगपट्टी सुद्धा लगेच काढून घेतली. अशा पद्धतीने हे आपलं फ्रंट पार्ट झालं. याला आपण कटिंग करून घेऊ. आता आपण हा गळा कट करून घेऊ. आता आपण हे फ्रंट पार्टचं पण प्रिन्स कटचं पॅटर्न पण इथं कट करून टाकू. हा टक्स पण आपण इथं कट करू. बघा या पद्धतीने कट करून टाकलं. तर या पद्धतीने हे आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग तयार झालं. आता आपण हे काय करू, योगपट्टी पण इथं कट करून घेऊ. योगपट्टीला काय करायचंय बघा, योगपट्टी आपल्याला ही 1.25 इंचानी खालून वाढवून घ्यावा लागेल. तर मी ते लगेच सांगून देते, नाहीतर तुम्ही ब्लाउज पीसवर आपण ज्यावेळेस मार्किंग करू त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे वाढवून घेऊ शकता, किंवा असं पेपरवरती वाढवून घेतलं तरीही चालेल. तर आपण इथं लगेचच वाढवून घेऊ 1.25 इंचानी, जेणेकरून आपला फ्रंट पार्ट हा कमी पडणार नाही. तर मी इथं लगेच वाढवून घेतलं. तुम्ही कोणतंही कटिंग करताना जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करीत असाल तर तुम्हाला हे या पद्धतीने इथं वाढवून घ्यायचंय 1.25 इंचानी. बघा या पद्धतीने ही आपली
योक पट्टी झाली। आता ब्लाउज पीस वरती आपण काय करू, हे फ्रंट पार्ट ठेवून देऊ। तर मी इथे हे अस्तर घेतलेलं आहे बघा, मी इथे हे बॅक साइड पार्ट कट केलेलं होतं, ज्याची मी तुम्हाला इथं कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे। आता आपण हे पार्ट जे आहे ते या पद्धतीने ठेवून घेऊ। इथं आपली बाही सुद्धा निघली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न ठेवून घेणार आहे।